भाजप जिल्हा अध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले राजेंद्र मस्के यांची बैलगाडा शर्यतीच्या अनुषंगाने लावलेले जे बॅनर आहेत हे चर्चेचा विषय ठरले आहेत। सोशल मीडियावरती त्याची खूप मोठी चर्चा होते आणि ते बीड शहरातल्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावण्यात आले। त्याच्यापाठी मग आपण हे बॅनर पाहतोय, ज्या बॅनरवरती जरांगे पाटील यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि मराठवाडा केसरी भव्य बैलगाडा शर्यत आणि बाजूला राजेंद्र मस्के यांचा फोटो आहे, तर खालच्या साईडला त्या मंडळाचा देखील फोटो करण्यात आला आहे। तर तशाच पद्धतीचा या बॅनरवरती जरांगे पाटील यांचा फोटो टाकला आहे। तर दुसरं जे बॅनर लावण्यात आलेलं आहे तेही छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बॅनर लावण्यात आलेलं आहे। ते बॅनर पुढच्या दिशेला मी दाखवायचा प्रयत्न करतोय। ज्या बॅनरवरती स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे, त्याचबरोबर पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्या तशा पद्धतीने तो फोटो लावला आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती भाजपचा असा उल्लेखही करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना अशा पद्धतीचे 2 फोटे आणि 2 भूमिका दाखवल्या गेल्यात, त्यामुळं सोशल मीडियावरती याची खूप मोठी चर्चा होते। नेमकं राजेंद्र मस्के यांना या 2 वेगवेगळ्या बॅनरच्या माध्यमातून काय दाखवायचं आहे असं देखील बोललं जातं। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र मस्के हे बीड मतदारसंघामधून येताना आणि ज्या मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पंकजा मुंडेंना लीड मिळणं अपेक्षित होतं, मात्र तशा पद्धतीची लीड मिळालेली नव्हती आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता बॅनरबाजी देखील केली जाते। त्यामुळं नेमकं राजेंद्र मस्के यांचं प्रेम कुणावरती असा जो प्रश्न आहे तो सोशल मीडियावरती उपस्थित केला जातो। त्याचबरोबर हे जे बॅनर लावले आहेत याच्यावरती भाजपचा उल्लेख करण्यात आलेला नाही, चिन्हही टाकण्यात आलेलं नाही। त्यामुळं नेमकं या बॅनरच्या अनुषंगाने बीडच्या राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा केली जाते आणि त्या चर्चेमुळं आता राजेंद्र मस्के यांनी बीड शहरामध्ये लावलेले जे 2 बॅनर आहेत ते 2 बॅनर हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बैलगाडा शर्यतीचे 2 बॅनर लावलेत आणि त्या बॅनरची चर्चा ही बीडच्या राजकारणामध्ये चवीने केली जाते। नेमके ते बॅनर काय आहेत आणि त्या चर्चेच्या संदर्भात मराठा समाजाला काय वाटतं आपण त्यांना विचारणार आहेत। का तर एका बॅनरवरती मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावलेला आहे, तर दुसऱ्या जे बॅनर लावले गेले त्याच्यावरती पंकजा मुंडे आणि भाजप पक्षश्रेष्ठीचे फोटो लावले गेलेत। त्यामुळे प्रश्न असा सोशल मीडियावरती उपस्थित केला जातो की नेमकं भाजप जिल्हाध्यक्षाचं प्रेम कुणावरती, आणि त्यावरूनच आता मीम्स व्हायरल होतात। त्याचबरोबर सोशल मीडियावरती हे बॅनर देखील चर्चेचा विषय ठरला आहे। मी विचारणार आहे नेमकं काय सांगाल, हे 2 बॅनर लावले गेलेत, भाजप जिल्हाध्यक्षाचे हे बॅनर आहेत, एकीकडे एक समाजाचा बॅनर लावला गेला, दुसरीकडे पक्षाच्या अनुषंगाने चर्चा मोठी होती त्याच्यावर। कदाचित ते जिल्हा अध्यक्ष नसावत सध्या भाजपचे, आणि कदाचित त्यांनी एकीकडं भाजपवर प्रेम दाखवले आणि एकीकडं पाटलांवर प्रेम दाखवले। परंतु ज्यावेळेस आंदोलन करताना मनोजदादा जर उपोषणाला बसले होते पहिल्या वेळेस, ज्यावेळेस मराठा समाजाच्या हजारो पोरांवर, तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात होते, तेव्हा गुन्हे दाखल करण्यासाठी हाच जिल्हा अध्यक्ष पोलीस स्टेशनला फोन करत होता, SP साहेबांना फोन करत होता। जवळपास अजूनही 100 ते 200 मुलं जिल्हा सोडून गेलेले आहेत पोलिसांच्या भीतीने, खोट्या गुन्ह्यांच्या भीतीने। 6 ते 7 जणांवर MPD झालेल्या आहेत आणि अशा बेगडी माणसांना ज्यानं मेटे साहेबांना धोका दिला, ज्यानं गोपीनाथ मुंडे साहेबांना धोका दिला आणि पंकजाताईंच्या सोबत राहून त्यांच्या पाठीत खंजर खुपसणाऱ्या माणसांनी आता पाटलांच्या जवळ समाजमधून येऊ नये असं मला तरी वाटतं। कारण हा माणूस एक अपुष्या पायाचा माणूस आहे। तो जेव्हा बी ज्या पक्षात जातो त्या पक्षाचं वाटोळं होतं, त्या नेत्याचं वाटोळं होतं, त्याला यश कधी समाज म्हणून काय तुमचा आक्षेप आहे नेमका त्याच्यावर? समाज म्हणून ज्यावेळेस मुलांवर, तरुणांवर खोट्या केसेस दाखल होत होत्या तेव्हा गुन्हे दाखल करण्यासाठी हा फिरत होता आणि ह्याने OBCंना मध्ये धक्का नको, मराठा OBCंच्या समर्थनात, हाकेच्या समर्थनात चळवळी उभा केल्या, त्याला रसद पुरवलेली आहे। नेमकं काय कसं पाहता या बॅनरकडं, काय तुमचं म्हणणं असेल? मला असं वाटतं की पक्ष म्हणून ताईंचा फोटो आणि समाजाने आपल्याला जवळ करावं म्हणून मनोजदादांचा फोटो, असं काहीतरी त्यांच्या डोक्यात संमिश्र चालू असेल। मात्र मागच्या वेळेस बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांची घोषणा, त्यांच्या आमदारकीची घोषणा देखील पंकजाताईंनी केली होती आणि लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर आता विधानसभा निवडणूक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटत आहेत, पण कुठेतरी राजकीय फायदा किंवा तोटा याचा विचार केला जातोय का असं वाटतंय? तर राजकीय गणितातूनच हे सगळं चालू आहे। आता आपण बघत असतो बरेचसे लोकसभेला मनोजदादाच्या भूमिकेशी
समरस भूमिका ज्यांनी घेतली ते सगळे मराठा सेवक एकीकडे, आणि ज्यांनी लोकसभेला विरोध केला, दादांचा आदेश होता पाडा म्हणून, परंतु त्याच्या विरोधात जाऊन बऱ्याचशा गोष्टी या लोकांनी केल्या. आता समाजाने बाजूला ढकलल्यामुळे दादांशी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. कसं पाहताय त्या बॅनरकडं, नेमकं काय म्हणणं असेल तुमचं? आणि नेमकं दादांच्या लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये एकीकडे फोटो दादांचा टाकलेला आहे, दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा फोटो आहे आणि त्यांचे बैलगाडा शर्यत आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 13 महिन्यापासून मराठा समाजाला न्याय मिळावा, समाज एकत्र व्हावा या भूमिकेतून हा लढा लढत आहेत. यामध्ये कोणीही राजकीय स्वार्थ म्हणून या लढ्यामध्ये येऊ नये. हा लढा सर्व समाजाने हातात घेतलेला आहे. समाज बांधव म्हणून कोणीही असे कृत्य करत असेल तर समाज बांधव म्हणून आम्ही आक्षेप करू, पण राजकीय भूमिका डोक्यात ठेवून जर असे काम करत असाल तर ते चुकीचंच आहे. मराठा संघर्ष योद्धे मनोजदादा म्हणतात, कोणी कुठंही काम करा पण समाज म्हणून एकत्र येत असाल तर तुम्ही माझेच आहेत, आणि त्या भूमिकेचं मनोजदादा जी भूमिका मांडतात त्या भूमिकेशी आम्ही समर्थन आहे. आपण पाहतोय हे मराठा समाजाचे काही जे समर्थक आहेत, नेमका आक्षेप काय आहे आणि या संदर्भात काय सांगणं असेल तुमचं? हा व्यक्तीच जिल्ह्यात आक्षेपार्ह आहे. खरं पाहिलं तर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय पक्षाचा असताना त्याचे पत्त्याचे क्लब, त्याचे मुंबईला स्पा, त्याचं सावकारकी, त्याच्या वाळूचा धंदा, त्याच्या छावण्या, ह्या सगळ्यांमध्ये त्याच्यावर ऑन रेकॉर्ड गुन्हे दाखल आहेत. आणि अशा व्यक्तीला इतके दिवस ठेवणं, आणि अक्षरशः त्याची शैक्षणिक पात्रता पाहिली तर तो 10वी नापास आहे, हा आक्षेप आहे. आणि तो त्या विचारसरणीने आज समाज, दोन ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेवर तुमचा आक्षेप आहे? भूमिकेवर आक्षेप आहे माझा. कुठली तरी एक भूमिका घेतली एक पाहिजे. भूमिका. तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? एक सर्वसामान्य मराठा बांधव म्हणून माझा सर्वच पक्षातील अशा जे कोणी पाटलांचा वापर करतात असा फोटोचा की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पक्षवाढीसाठी, तर तो एकदम चुकीचा आहे. कारण आम्ही सगळे जे बांधव आहेत, आम्ही आमचे कामं सोडून एक दीड वर्ष झालं आम्ही आमच्या जे काही उद्योग होते ते पहिले बाजूला सरून पक्षाशी संबंधित असताना पण आम्ही दीड वर्ष झाले त्या पक्षाचे कोणते कामं करीत नाहीत. पण जर असंच जर कोणी पक्षाचं मराठा म्हणून काम करत असेल आणि तो पण पाटलांच्याच जर असा चुकीचा वापर करत असेल तर तो समाजात एक चुकीचा संदेश जातोच. समाज हे सगळं ओळखतो आणि समाज मनोजदादांच्या पाठीमागं सदैव आहे. समाज अशा म्हणजे जे फायदा उचलणारे तात्पुरता अशा लोकांना ओळखून आहे. सगळ्यांना काय इशारा असेल सगळ्या नेत्यांना? इशारा एकच आहे, तुम्ही म्हणजे कामापुरता मामा करण्याची वेळ ही नाही. आणि कामापुरता मामा आम्ही आजपर्यंत तुम्हाला ओळखलं नव्हतं, पण आता या 1-1.5 वर्षात आम्ही पक्के ओळखून आहेत. सर्वसामान्य मराठा बांधव पाटलांच्या मागे, पाटील जे म्हणतील ती दिशा राहील. असले बॅनर किती लागणार आहेत भाऊ? इथून पुढं पण लागणार आहेत, अनेक पक्षाचे लावणार आहेत, राजकीय स्वार्थासाठीच असतील हे, आणि आज अनेक दुसऱ्या पक्षाचे पण लावतील. त्याही वेळेस आमचं हेच बोलणं असेल, भाजपचा लावलं आहे म्हणून भाजपची असं नाही, राष्ट्रवादीचा असेल, काँग्रेसचा असेल, उद्धव ठाकरे सेनेचा असेल, शिंदे सेनेचा असेल, कुणाचं जरी असलं तरी आमचा ह्याच पद्धतीने विरोध राहणार. आपण पाहतो ह्या मराठा समाजाच्या भावना आहेत. बॅनर लावत असताना तुम्ही अवश्य लावा, पण समाजासाठी योगदान द्या, आणि योगदान दिल्यानंतर फक्त राजकीय स्वार्थासाठी अशा पद्धतीचे बॅनर लावू नयेत असा सूर आहे जो मराठा समाजातून व्यक्त केला जातो आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.